नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन. मित्रांनो, आज मी आलोय गणवाया सारीजला. शेवटचा पार्ट आहे, पार्ट 3. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कोणकोणत्या राहिलेल्या कोणकोणत्या साड्या पाहायला मिळतात ते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपल्याला पाहायला मिळतील. प्युअर हँडलूमच्या साड्या जर तुम्हाला घ्यायच्या असतील तर नक्कीच हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पार्ट 1 आणि पार्ट 2 सुद्धा नक्की चेकआउट करा. आता आपण कॉटन बाय सिल्क ह्या सेक्शनकडे वळतो आहोत. आणि यावेळी मला एक स्मरण होतं ते म्हणजे आपल्या सन्माननीय अहिल्याबाई होळकर. मध्य प्रदेश मधला हा हातमाग प्रकार आहे. आणि त्यांच्या एक राजाश्रयामुळे म्हणा किंवा त्यांच्या एक प्रेरणेतून ज्या साडीचा जन्म झाला तीच ही महेश्वरी, त्याला चंदेरी म्हणतात. आपण हा जो बघतोय आता त्याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत. प्रिंटेड आहेत, इंडिगो आहेत, काठपदर आहेत. तर आपण आता सर्वप्रथम काठपदर पाहूया. काठपदर साडी जेव्हा आपण ही बघतो तेव्हा आपल्याला त्या साडीमध्ये माझं एक पहिलं ऑब्झर्वेशन होतं की त्याची बॉर्डर ही थोडीफार महाराष्ट्राच्या साडीच्या बॉर्डरची मिळती जुळती आहे. आता अहिल्याताई होळकर यांचं नाव तुम्ही हे मराठी आहे का मध्य प्रदेश आहे असं तुमचं बघा, हे नावही मराठी आहे आणि मध्य प्रदेशामध्ये मराठी संस्कृती ही आपसूकपणे मिसळलेली आहे. आपल्याला ती पाहायला मिळते बऱ्याच ठिकाणी. त्यामुळे तो जो एक मिंगलिंगचा जो तोच हा आपल्याला हातमागामध्ये सुद्धा पाहायला मिळतो. आता ही फॉर एक्झाम्पल आपण जर साडी बघितली तर ही आपल्या एक नारायणपेठ किंवा अशा त्या साड्या असतात आपल्या ज्या काठपदराच्या, त्याच्यासारखीच किनार आहे, त्याच्यासारखीच चेक्स आहे. पण ही साडी मध्य प्रदेशची महेश्वरी साडी आहे. आता ह्याच्यामध्ये त्याचं युनिकनेस काय आहे तर धागा. हा ह्यांचा धागा जो आहे हा महेश्वरमध्ये जे बनलेला आहे त्याच्यापासून हा निर्माण होतो. त्यामुळे त्याचं एक जे टेक्स्चर आहे किंवा त्याचा एक पोत आहे तो त्या राज्याची खासियत बनून आहे. आणि ह्याच्यामध्ये जे काम केलेलं आहे ते तुम्हाला दिसेल की ते थोडंसं महाराष्ट्राच्या साडीशी साधर्म्य असणारं दिसायला मिळतं. पण ही साडी आहे मध्य प्रदेशची. तर ही काठपदर मी तुम्हाला पटापट दाखवते. या साड्या ते लोक याला चटाई बॉर्डर पण चटई बॉर्डर पण म्हणतात, पण बॉर्डर नाही आहे त्याला. बॉर्डर साधीच आहे, फक्त त्याची बॉडी चेक्स मध्ये आहे असं. तर कधी कधी काय काय गोष्टी वेगवेगळ्या नावाने, आता एका गोष्टीला एका राज्यात एका नावाने म्हणतात, दुसऱ्या राज्यात दुसऱ्या नावाने म्हणतात. हा भाषेचा पण शेवटी असते. तर ही आता बघा, ही एक आहे. ह्याच्यामध्ये ही कॉटन बाय सिल्क साडी असते पूर्णपणे. त्याच्यात धागा पूर्णपणे कॉटन नाही, पूर्णपणे सिल्क नाही, मिक्सचर असते. आणि अतिशय सुंदर आकर्षक रंगसंगती आणि उठून दिसते. त्यामुळे त्याला एक शायनिंग असते सिल्कचा धागा असल्यामुळे. ह्या बघा, ह्या अशा वेगवेगळ्या आहेत. मोठी बॉर्डर आहे ह्याच्यामध्ये. हे बघा, हे असं फ्लॉवर मोटिव्स आहेत. हां, हे बघा, मरून कलर विथ ब्लॅक बॉर्डर, ब्लॅक पल्लू. ह्याची काय किंमत असेल ताई? ह्या माझ्याकडे 4 ते 5 हजाराच्या रेंजमध्ये. आणि त्याच्यामध्ये 5% डिस्काउंट आहे तुम्हाला. आता ही बघा, ही एक कॉफी कलर किती सुंदर आहे बघा. ह्याचा पदर बघा असा आहे. आणि ह्याची बॉर्डर सुद्धा 3 रंगांची आहे. एक ग्रे, एक रेशमी आणि एक जरी. आणि हा कॉफी कलर मधला फार. आणि ही बजेट फ्रेंडली आहे थोडी. आता 4-5 हजारापर्यंत येते म्हटल्यावर ग्राहकांची पसंती असते. आणि परत लाईट वेट आहे. ही बघा, ही एक सिल्वर जरी आहे. त्याच्यात ब्लाऊज पीस पण आहे. हा बघा, हा असा पदर आहे. हा बघा असा. ही खासियत चंदेरीचीच आहे. हे जे डिझाईन आहे ना, हे चंदेरीमध्येच पाहायला मिळतं. आता हा जो आहे हा रेशमी पूर्णपणे, ह्याच्यात जरी बिलकुल नाही आहे. रेशमी बॉर्डर आणि रेशमी बुटा आणि रेशमी पदर. हे रेशम आणि सूत, म्हणजे ही प्युअरली रेशम, म्हणजे ही जरीच्या जागी रेशीम वापरलंय असं मला म्हणायचं. बाकी साडी ही कॉटन बाय सिल्कच आहे, पण ह्याच्या बॉर्डरमध्ये तुम्हाला अजिबात जरी नाही आहे. हे जे शायनिंग आहे हे रेशमाचं शायनिंग. हां, पण ते सुद्धा किती छान दिसतंय बघा. म्हणजे जरा युनिकनेस. माझ्याकडे अतिशय वेगवेगळे रंग मी निवडून आणले अगदी. आता बघा, हा एक आहे प्रकार.
ह्याच्यामध्ये हे पदराचं काम बघा किती आहे, 3 लेअरमध्ये आहे. हा बघा असं किती सुंदर दिसतं कॉम्बिनेशन. हे नेसल्यावर तर इतकं अप्रतिम म्हणजे त्याचा एक ग्रेस येतो ना. छान दिसतात ह्या साड्या, सगळ्यांना पसंत पडतात, बजेट फ्रेंडली आहेत, हातमागाच्या आहेत. आता हे बघा, हे जाड मोठी बॉर्डर आहे. हे बघा कमळ पदरावरती. सुंदर. आता यांच्या पदरावर जास्त करून फुलं आणि असेच शेप असतात. जसे तुम्हाला पैठणीमध्ये मोर वगैरे पक्षी प्राणी तसे ह्याच्यात नाही. ह्याच्यात फार नाजूक डिझाईन असतं आणि नाजूक काम. फुलं पानच जास्त करून. आता हे बघा, ह्याच्यामध्ये पानं वापरली आहेत. हे बघा, आता हे कसं आहे, रेशमाचं पण काम आहे, जरीचं पण काम आहे. हे बघा, हा हे जरा काठ बघा, ही जी काठ आहे ना, हे मराठी स्टाईलचं सारखं वाटतं. आतमध्ये त्याचं मध्य प्रदेशचं काम आहे. त्यामुळे हे सगळं हे बघा, हे सुद्धा एक मिनिट. मगाशी मी जी दाखवली ना त्याच्यातला हा दुसरा कलर आहे. हे बघा किती सुंदर दिसतं बघा. 5-6 हजारामध्ये एवढा ग्रेस येणार आहे का? आता आपण मोठ्या म्हणजे हाय कॉस्ट साड्या बघितल्या एक्सपेन्सिव्ह, त्यांची कॉस्टही तशी होती. पण ह्याच्यामध्ये बघा की इतकं सुंदर काम केलेलं आहे. कलर बघा आणि पूर्ण भरलेलं आहे हा इथे. हे सगळं हातमागाचं काम आहे. एक व्हाईट अँड रेड कॉम्बिनेशन विच इज व्हेरी मच लाऊड. जास्त करून बेंगॉली त्यांच्या दुर्गा पूजा हा त्याला हे जास्त करून मागणी असते. पूजेची साडी बोलतात. हा पूजेची साडी, सिंदूर खेला वगैरे असं त्याच्यामध्ये काय. हा तर ही बघा, ही एक आहे सॅटिन वर्क, सॅटिन बॉर्डरची आहे ही. अच्छा. हा अगेन इट इज रेशीम अँड सूत का कमाल. हा पदर आहे आणि ह्याचे पदरही दरवेळी युनिक असतात. म्हणजे सिम्पल असतात, कधी भरजरी असतात, पण वेगळेपणा प्रत्येक वेळी. की हे तुम्हाला असं कुठल्या साडीमध्ये असं कॉमन दिसत नाही. बरोबर. आता हे बघा, हा कलर कसा मर्ज केलाय त्यांनी, हा कलर आहे, हा कलर आहे, हा कलर. त्यामुळे कसा बघा, ही बॉर्डर त्याचं कॉम्बिनेशन खूप छान वाटतं. असं मरून बरोबर कोणी पिंक घेणार नाही, पण ह्या साडीमध्ये ते छान वाटतं. जनरली असं कॉम्बिनेशन नसतं, पण इथे ते सुधी वाटतंय कारण त्याने त्याची रंगसंगती तशी हे केली. हा बघा, एक स्काय ब्ल्यू कलर किती सुंदर आहे ना. चंदेरी जरी काम आहे. हा पदर, हे यांचं टिपिकल डिझाईन असतं. असे कलर तुम्हाला माझ्याकडे जरा युनिक आहे कलेक्शन. मगाशी दाखवलेला तसाच सेम. थोडासा हा वाईन आहे, तो मगाचा होता तो मरून होता, हा वाईन आहे. ही एक सुंदर साडी आहे जी मला राहून मराठी असल्यासारखीच वाटते कायम. ह्याचं कॉम्बिनेशन म्हणा किंवा ह्याचं पण ही आहे महेश्वरी. म्हणजे याच्यात थोडा आभास होतो की मराठी आहे की काही साडी, पण हा राऊंड. काही जणांना रुद्राक्ष किंवा असंही म्हणतात. पण मोठे मोठे आणि त्याचे राऊंड मध्ये सुद्धा तुम्ही बघा, इथे असा पूर्ण राऊंड नाही, ह्याच्यामध्ये काम आहे. केवढं बारीक काम आहे बघा, छान मोटिव. आणि हा असा काय म्हणतात त्याला, गंधगोळी असते ना तसा रंग आहे हा. वेगळाच रंग, म्हणजे ऑरेंज पण नाही आणि पिवळा पण नाही मधला. दिस इज अगेन ह्या ऑफिस वेअर साठी या साड्या खूप छान आहेत. किंवा एक साधारणसं फंक्शन असतं किंवा एखाद्या मुलीचं केळवण आहे बाबा, किंवा तिला असं साधारण एकदम जॅझी साडी नाही नेसायची आहे, तर तिला ही छान आहे. किंवा आजकाल कॉलेजमध्ये फेअरवेल हा कन्सेप्ट निघालाय इन साडी. बरोबर. तर त्यामध्ये या साड्या खूप छान वाटतील. म्हणजे थोड्या सोबर आहेत प्लस
ट्रॅडिशनल त्याला एक लुक पण आहे. ही एकदम फेस्टिवच आहे. ह्याची काय म्हणतात त्याला, चमक जास्त आहे जरा. टिश्यू सारखं वाटतो ही इफेक्ट, पण ही टिश्यू नाही आहे. हो. हे त्यांचं वेगळंच मटेरियल आहे. ही एक आहे. अगेन दिस इज ऑल्सो व्हेरी, काय म्हणतात त्याला, बीटरूट कलर. हा ब्लाउज पीस. आणि क्वालिटी भरपूर आहे तुमच्याकडे, म्हणजे यामध्ये कलर पण आहे, डिझाईन पण वेगवेगळी आहे. बघा ही अशी छान आहे ना हे कॉम्बिनेशन. हो, सुंदर. ही मगाशी बघितलेली तशीच, पण ब्ल्यू कलरमध्ये. मगाशी वेगळा रंग होता. ही एक आहे. ही पण सेम आहे, मला वाटतं थोडासा वेगळा रंग, वेगळी शेड आहे. चेक्सच्या पण माझ्याकडे जवळपास अर्धा डझन. ही बघा किती सुंदर आहे. ही ॲक्च्युली चेक्स नाही आहे, लाईनच्या साडी. पण ह्याचा जो पदराचा भाग आहे हा थोडा चेक्स सारखा वाटतो, कारण त्याचा क्रॉस झालाय ना असं. हां, ही पण खूप छान वाटते साडी. जे ॲडव्होकेट वगैरे आहेत, ज्यांना ब्लॅक अँड व्हाईटच साड्या घालायच्या असतात, त्यांच्यासाठी हा इट्स अ गुड चॉईस. प्रोफेशनल फील्डमध्ये असतात. किंवा आजकाल अशी काही थीम असते ना ऑफिसमध्ये, ब्लॅक अँड व्हाईट किंवा असं, तर त्यावेळी अशी साडी चालून जाईल. अशी बघा, ही ब्लॅक अँड व्हाईट असली तरी खूप युनिक आहे. बरोबर. हा, ही बघा, ही किती सुंदर आहे. चेक्स, एक सुंदर साडी आहे. 25 तर ह्याच साड्या आहेत मला वाटतं. ही अगेन दिस इज रेशम. मगाशी आपण एक काय म्हणतात त्याला, अनियन कलरची पाहिली होती, त्याच्यातलीच ही हा कलरची व्हरायटी आहे. फक्त रेशम बॉर्डर, नो जरी. अच्छा. हा एक प्रकार खूप छान आहे. हे बघा, इथे मध्ये हे बघा, हे स्टार आहे लाईनवरती. जरा वेगळं डिझाईन, म्हणजे हे बॉर्डरमध्ये लाईन जवळ आहेत, ह्या थोड्या स्प्रेडेड, आणि मध्ये स्टार मोटिव्ह दिलेला आहे त्यांनी. थोडासा वेगळा डिझाईन. जर तुम्हाला त्याच्यातही जरा वेगळं हवं असेल तर ते आहे. त्याच्यातच हा एक आहे ब्राऊन कलर, सेम. हा एक अगेन पर्पल. ही तर अगदी नारायणपेठ साडीसारखीच दिसते मला, जी प्युअर सिल्क असते नारायणपेठ. हा असा पद्धत. ह्याच्यामध्ये ब्लाऊज पीसमध्ये जर वेगवेगळं काही केलं ना, छान असं पेअरिंग, तर त्याचा लुक आणखीन युनिक दिसेल आणि ते आणखीन छान दिसेल. म्हणजे त्याच्यामध्ये आणखीन तुमची एक कलात्मकता, म्हणजे एक विणकराची कलात्मकता आहे, त्या पलीकडे एक म्हणजे काय म्हणतात, ज्यांनी परिधान केले त्याचं पण एक कॉन्ट्रीब्युशन. हे बघा, ही किती सुंदर आहे बघा. हिची बॉर्डर केवढी तरी मोठी आहे बघा. तर बॉर्डर जेवढी जास्त मोठी होते ना, तशी त्याची कॉस्ट मग वाढत जाते. हां, कारण तेवढं काम आहे ना त्यांचं, ते दिसतंच तसं. म्हणजे हे बघा, हे अशी, ह्याच्यात तर काही डिझाईन नाही, मध्ये प्लेन आहे, पदरही सिम्पल आहे, तरी पण ही साडी नेसल्यावर इतकी सुंदर दिसते. आता हे बघा, जरी इथे जे वेव्ज आहेत बघा, या हे जे डिझाईन आहे ना, हे इतकं युनिक आहे. इथे पण त्यांनी तसं वापरलंय. हे मध्य प्रदेशची खासियत म्हणजे लेहरिया पॅटर्न. हा, हे बघा, हे हा मध्य प्रदेशचा स्पेशालिटी आहे. झिगझॅग पॅटर्न पण बोलतात त्याला. बरोबर. छान. याची काय किंमत असेल ताई? 5.5 पर्यंत असणार ही, कारण ह्याची बॉर्डर मोठी आहे ना. छान. आम्ही काय बघा, आता ग्राहक येतात, आम्ही ते कन्सिडर करून देऊ, जे काय डिस्काउंट आम्ही ऑफर केलेली आहे. आम्ही कोणाला तसं नाउमेद नाही करणार. दिस वॉज ऑल अबाउट चंदेरी काठपदर, महेश्वरी काठपदर साडी. ह्याच्यामध्ये माझ्याकडे इंडिगोच्या साड्या पण आहेत, किंवा मी तुम्हाला 1-2 दाखवते फक्त. हे अजरक प्रिंट आहे. अजरक प्रिंट खरं तर ते गुजरात आणि राजस्थानमधलं प्रिंट म्हटलं जातं, पण तिकडे जास्त. पण हे त्यांनी तिकडनं घेऊन ते ह्या पॅटर्नमध्ये, म्हणजे ह्या महेश्वरी कॉटन बाय सिल्कमध्ये त्यांनी ते आणलं आहे. हा एक प्रकार आहे. ह्या प्रिंटेड, हा एक आहे.
ह्या पण चंदेरी साड्या म्हणतात ह्यांनाही, पण या अच्छा. प्रिंटेड सेक्शनमध्ये येतात. ह्याच्यातही माझ्याकडे खूप छान व्हरायटी आहे. ह्या साड्या अशा बघताय तुम्ही, पण नेसल्यावर त्याला एक अशी शायनिंग येते ना, त्याच्यामध्ये सिल्कचा धागा असल्यामुळे. आणि त्यांचं कसं असतं, ह्याला ना एक अशी चंदेरी किनारस या साड्या, म्हणजे नावाप्रमाणेच ह्या बरोबर. चंदेरी किनार असल्या त्या साड्या. गावातून येतात ना, चंदेरी गाव. हा, हे बघा इथे पण तुम्हाला हा एक त्यांचा पॅटर्न आहे. बरोबर. ह्या इंडिगो साड्या आहेत, ह्या बघा, ह्या हा, निळ्या रंगाच्या. खूप ट्रेंड मध्ये आल्या होत्या ना हा, या पण मध्ये. आहेत माझ्याकडे त्या. कधी छान, इज ऑल टाइम. ऑल टाइम. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, हँडलूम हे असं आहे ना, इतक्या हजारो वर्षापासून प्रचलित आहे, तरी ते अजून सस्टेंड आहे. म्हणजे त्याची ब्युटी आहे म्हणा, त्याचा स्पर्श आहे, त्याचं कम्फर्ट आहे, त्यामुळे त्या अशा आउटडेटेड नाही होत. करेक्ट. बाकी प्रकारामध्ये जे काही अटायर आहेत त्याच्यामध्ये कशा फॅशन्स असतात, 15-20 वर्षांनी पुन्हा परत त्याच फॅशन येतात. पण ह्या कशा, ह्याच्यामध्ये सुद्धा इम्प्रोव्हायझेशन होतं. आता कारागीर बरेच काय काय त्याच्यामध्ये करत आहेत, आणि ते स्वागत. हा, पण तरी देखील मूळ गाभा त्यांनी ठेवलाय तसंच. त्यामुळे ह्या साड्या कितीही जरी वर्ष निघाली ना, उलटली, तरी पण त्याची ब्युटी, म्हणजे दॅट इज अ ब्युटी ऑफ दिस आर्ट. करेक्ट. इट्स एव्हर ग्रीन, यू कॅन से. नॉर्थ साईडच्या म्हणजे बंगाल, ओरिसा आणि थोड्याफार ओरिसाच्याच, आणि एक ही साऊथची आहे. तर आपण बघूया ज्या युनिक स्टाईल आहेत, आणि ज्या साड्यांबद्दल फारशी महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये त्या फारशा प्रचलित नाही आहेत, पण त्या सुंदर आहेत. एक नमुना म्हणून बघायला काय हरकत आहे. तर ही एक साडी आहे, ह्याला बेहरामपुरी साडी म्हणतात. अच्छा. डबल पल्लू, हे बघा, 3-4 महिने ज्याचं काम, हा पदर आहे. मी बघा याच्यामध्ये बारीक कसं विविंग आहे. हो. हे इथे इकतचं काम आहे, हे विविंगचं काम आहे. आणि हे बघा किती त्याच्यामध्ये हे ह्याला डबल पल्लू असं म्हणतात. हा असा पदर असतो. ह्या साड्यांना बॉर्डर नसते अशी या साईडला, वरच्या साईडला, पण हिला ह्याच्यामध्ये आहे, म्हणजे पदराला बॉर्डर नाही आहे त्याचा अर्थ. इथे साडीला बॉर्डर आहे, इकडे पदराला जी अशी बॉर्डर असते ना टिपिकल, तशी नाही आहे. आणि ही बॉडी ह्याची अशी असते, टेम्पल बॉर्डर. ह्याच्यामध्ये चेक्स वगैरे पण असतात. म्हणजे हा इथे हा जो पॅटर्न आहे, हा जरा साऊथच्या साड्यांसारखा दिसतो, आणि तो पदराच्या वेळी एकदम असा, हा बघा, हा अतिशय म्हणजे 2 वेगळ्या गोष्टी एकत्र आल्यासारख्या त्यामुळे वाटतात, पण खूप छान दिसतं. हा एक ओरिसाचा प्रकार आहे, बेहरामपुरी. बेहरामपूर इज अ नेम ऑफ प्लेस. छान. ही एक साडी जरा दाखवायची राहून गेली होती. ही अगेन इट इज अ रेशमी गदवाल. याची बॉडी आहे, किती सुंदर काम आहे बघा. हा, हे बघा किती बारीक. त्याच्यामध्ये मल्टी कलर मोटिफ आहे. पिकॉक ब्ल्यू आहे, मजेंटा ब्ल्यू आणि ग्रीन. बरोबर. बॉटल ग्रीन, आणि इतकं सुंदर कॉम्बिनेशन आहे बघा. हात लावून बघा ह्याला, साडीला किती तलम आहे आणि किती लाईट वेट आहे बघा. हा, एकदम हलकी आहे. हां, ह्याला ब्लाऊज पीस वगैरे आहे, आणि हा पदर छान. पण हे सगळं भरत काम आहे ना ह्याच्यामध्ये. छान, इतकी सुंदर साडी आहे बघा. ह्याचा मेक फिनिश बघा किती, थोडंसं मदुराई सिल्क सारखं वाटतंय, पण ही आहे गदवाल साडीच, म्हणजे त्याच विणकरांनी बनवली. आता काय एकमेकांकडून इन्स्पायर होतात, आणि त्याप्रमाणे बनवतात, आणि आपल्याला एक छान कलाकृती बहाल होते. ही एक आहे. आणि बंगालची जी एक आपण म्हणतो बालुचरी साडी, ही एक मलबरी सिल्कमध्ये आहे. ह्याच्यामध्ये जर हे रेशम वापरलंय, ह्या जागी जर जरी वापरली
तर पूर्वीच्या काळी सोन्याची जरी, मग त्याला स्वर्णचरी साडी म्हणायची. अच्छा. तर ही बालुचरी साडी आहे. ह्याच्यामध्ये हा डान्सिंग मिरर्स, या डान्सर आहेत. आणि हे बघा, इकडे बघा, हा रामायणातला प्रसंग आहे. सुवर्णमृग आणून द्या हो मज, हो. राम सीता आणि हरी बरोबर. हे चित्रित केलं आहे. म्हणजे छान. बालुचरी साडीचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या पदरावर, त्यांच्या बॉर्डरवर पौराणिक कथांचं चित्र. अच्छा. जे आपल्याला आता हे मी वर्णन केलं ते तुम्हाला कलमकारी साडीमध्ये दिसलं. त्याच्यामध्ये पण अशा वराती, प्रोसेशन किंवा पालखी अशा प्रकारे. बरोबर. तर जे आपलं जे सांस्कृतिक कल्चर जे होतं ना ते आता बघा ह्याच्यावर हा, तर बालुचरीचा हाच म्हणजे विशेष तो आहे. हे बघा इथे हा पदर आहे बघा. महाभारतामध्ये त्यांनी शंख फुंकला ना, हे बघा कृष्णाचा कृष्ण आहे. मोरपीस आहे. इथे बॉर्डर मध्ये तुम्हाला राम आहे आणि इथे बघा हा हो, कृष्ण आणि कृष्ण. रामाचं हा combination. म्हणजे पौराणिक ज्या कॅरेक्टर्स आहेत, मॅथॉलॉजिकल कॅरेक्टर्स ह्याच्यामध्ये दिसतात. बरोबर. छान. अगेन दिस इज अ डान्सर विथ डिअर. तर स्वर्णचरीची किंवा बालुचरीची ही खासियत आहे की ह्याच्यामध्ये पौराणिक कथांचं चित्रण आपल्याला दिसतं. एक जे हँडलूम आहे, आपण ज्याला विष्णुपुरी सिल्क म्हणतो ना, हा हा, त्याचं मूळ कापड असून किंवा हे त्या टाईपचा जो फील आहे. तर ह्याच्यामध्ये कसं आहे बघा, हे टेम्पल बॉर्डर दिली आहे ना कलाशी. थोडी टेम्पल बॉर्डर आहे. आणि हे जे धागे असे भरले आहेत ना, हे असं आणि पदर असा असतो हा बघा. त्याच्यामध्ये हा बटरफ्लाय आहे, हे ट्री आहे, क्रिसमस ट्री सारखं दिसतंय, म्हणजे झाड आहे आणि बटरफ्लाय वा. हे त्यांनी असं थोडंसं कलात्मक केलंय. आता हा आपण फ्लाइंग बर्डही म्हणू शकतो किंवा पानं पण म्हणू शकतो, जे आपल्याला योग्य वाटेल ते. बरोबर. ह्याच्यात पण इतकं सुंदर आहे बघा, ड्युअल टोन आहे, फार शायनिंग आहे आणि अतिशय लाईट वेट सॉफ्ट सिल्क साडी. बंगालची कलाकृती. ही काही ठराविक राज्य आहेत ना, बंगाल, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओरिसा, यांनी हातमाग कलेला एवढं वाहून घेतलंय ना, म्हणजे दे आर बॉर्न आर्टिस्ट देअर. आणि खूप छान निर्मिती केली सगळ्या गोष्टीची. बेगमपुरी साडी म्हणतात. हा बघा, असं प्युअर कॉटन, डेली वेअर यू कॅन से, और ऑफिस वेअर साडी. पण हा जरा वेगळा प्रकार आहे जरा. बरोबर. म्हणजे दिस इज अ व्हरायटी. दिस इज अगेन नॉट सीन व्हेरी मच इन मुंबई और महाराष्ट्र, बट येट एलिगंट. आणि आता आपण म्हणतो जर बायका म्हणजे थोडंसं अंगकाठी थोडी सूल असेल तर हे उभं डिझाईन असेल तर थोडं स्लिम दिसायला होतं. त्या दृष्टीने हे खूप छान वाटेल. म्हणजे बघा किती सुंदर साडी आहे, म्हणजे सिम्पल आहे तरी किती छान आहे कॉम्बिनेशन. त्याच्यामध्ये हा पण एक कलर आहे, ही बघा, ही ऑफ व्हाईटमध्ये आहे. हे हातमाग आपल्या देशाचं. ही बॉर्डरमध्ये पण बघा त्यांनी किती काम केलं. लिमिटेड कलर आणि त्याच्यामध्ये एक जॉमेट्रिकल शेप्स दिसत आहेत आपल्याला बस, पण त्याच्यातही इतकी कलाकुसर आहे बघा. हे जीवित राहायला हवं की नको. कला आहे, कला. हा, त्यासाठी आपल्याला थोडंफार विचार करावा लागेल ह्या लोकांचा. हा एक कलर आहे, त्याच्यात वेगवेगळे कलर असतात. ह्याच्यामध्ये जरा मोठे मोठे हे, हा पदर बघा थोडा वेगळा आहे याच्यामध्ये. आणि ह्याचा इंटरनल हे असं त्यांनी केलं. ह्याचा स्पर्श पण बघा किती तलम, म्हणजे तसं बघा कॉटन आहे, आपुलकीसारखं एक भाव निर्माण होतो. इतका सुंदर वाटतो ना हा स्पर्श, फार आश्वासक. आता मी जरा इमोशनल साड्यांच्या बाबतीत मला तरी असं वाटतं. तुमचा क्रेज पण आहे ते ऍक्च्युली, म्हणजे तुमची आवड ती लगेच कळते. म्हणजे त्यामध्ये तुम्ही, आणि हे कसं आहे माहिती, युनिक आहे. हो, सिम्पल येट युनिक येट एक्सक्लुझिव्ह. पॅशनेट असणं पण गरजेचं आहे त्यामध्ये. एक जी दाखवायची राहून गेलेली जी ओरिसाची सर्वात प्रसिद्ध साडी ती म्हणजे डोलावेडी. अच्छा. डोलावेडी हे त्याचं नाव याच्यासाठी पडलं. हे बघा, ह्याची खासियत म्हणजे
ह्याला अशी टेम्पल बॉर्डर असते, याचे फ्लॉवर मोठी बसतात छोटे छोटे. आणि हा जो पदर आहे ना, हा असा हे जी गोपुरं असतात टेम्पलचे जे कळस आहे मंदिराचा, त्याचं डिझाईन असतं. हे मेन आहे. ह्याला दोलाबेडी साडी असं म्हणतात. आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघा, ह्याच्या पदरामध्ये हे मोर आहेत, परत हा एक पॅरट आहे, हे फुलं आहेत, हे परत आणखीन एक मोटिफ आहे. म्हणजे किती टोटल मोटिफ आहेत बघा. इथून काउंट करूया. इथे माशाचे मोटिफ आहेत, इकडे कासव पण आहे बघा. तुम्ही बारीक दाखवा बरोबर. कासव आहे, मासा आहे, पक्षी आहेत, फुलं आहेत. म्हणजे हे सगळे नैसर्गिक जे मोटिव्स आहेत ना, एवढ्या सगळं म्हणजे लेअर बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 केवढं 19 20 21 22 23 लाईनमध्ये त्यांनी मोटिव्ह म्हणजे ह्या पदरामध्येच त्यांना किती वेळ लागला असेल बघा. अतिशय सुंदर. आणि हे बघा, हे फक्त कासवाचंच आहे बघा. हे दाखवा त्यांना. आता कासव आपल्याकडे शुभ मानलं जातं, लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. तर त्यांनी ते साडीवरही मंगल चिन्ह ठेवलेली आहेत. आणि हे जे मंदिर आहे म्हणजे जगन्नाथपुरी महाराज तिथलं आराध्य दैवत आहे. दोलाबेडीचं काय असतं, बेडी मीन्स वेदी, आणि जगन्नाथजी म्हणजे कृष्णाचं रूप. ते असं डोलत डोलत येतात ना वेदीपर्यंत, त्यांची जी मिरवणूक, त्याला तो तसा अर्थ आहे की ते त्या वेदीपर्यंत आले की मग ते पुढे त्यांची पूजा अर्चा होऊन त्यांची मंदिरामध्ये पूजा भोग वगैरे सगळं. तर तो एक आध्यात्मिक अटॅचमेंट आहे या साडीच्या डिझायनिंग. आणि त्यामुळे हे साडी नसून हे आध्यात्मिक वस्त्र आपण म्हणू शकतो. त्यामुळे प्रत्येक ओरिसाची जी स्त्री आहे ती म्हणेल मला काही बजेट असू दे, म्हणजे काही किंमत असू दे, माझ्या संग्रही एक तरी साडी असणार. बरोबर. त्यामुळे ही तिथली अगदी विशेष प्युअर. आता हे जे आहे हे थोडंसं मिक्स मटेरियल आहे माझ्याकडे. प्युअर सिल्कची साडी खूप महाग असते. ही थोडी कमी रेंजमध्ये आहे. पण ही एक मी माझ्याकडे व्हरायटी म्हणून एक दाखवायला म्हणून मी तुम्हाला हे मला दाखवाविषयी वाटली की ही एक हँडलूमचा एक प्रकार आहे. हा, किती उत्सवी आहे हे कॉम्बिनेशन बघा. आता हे मोर आहेत बघा. हा मोर तुम्ही बघा, हा इथूनही बघतोय असा बघितला तर इथूनही. आता हे मंदिराचं कल्चर आहे ऍक्च्युली. मंदिरामध्ये आपल्याला दक्षिणेकडे पाहायला मिळतं की एक 5 मुखी गाय असते, ती अशी दिसते तशी. तर हा तिथून इन्स्पायर्ड आहे. हे बघा, हा तुम्ही असा शेपही बघू शकता, असा शेपही बघू शकता, तसं आहे. आणि हे रुद्राक्ष, फ्लावर, मोर, आणि वरच्या ह्याला असं हे थोडं नारळी बॉर्डर सारखं केलंय, आलं लक्षात? जे पैठणीला बॉर्डर असते ना, म्हणजे केवढं त्याच्यामध्ये त्यांनी फ्युजन केलंय बघा. आणि ह्याचं कॉम्बिनेशन तर खूपच छान आहे, प्रश्नच नाही. ह्याचा पदर असा आहे छान. आता आपण एक जे सर्व प्रचलित फॉर्म आहे दक्षिणेकडचा, तो म्हणजे कांजीवरम. कांचीपुरम या जागे मध्ये त्यांचा उगम झाल्यामुळे त्याला कांजीवरम म्हटलं जातं. तर ह्या बघा, ह्या अशा साड्या आहेत. ह्या प्युअर सिल्क आणि जरी असं कॉम्बिनेशन. छान. असं हे जरा बऱ्यापैकी इथे मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये प्रचलित आहे. हा, हे टेम्पल बॉर्डर. दिस इज अगेन टिपिकल राऊंड. ह्याला वरती बॉर्डर नाही आहे जरीची. स्कर्ट बॉर्डर विथ दिस मोटिफ. ही एक सॉफ्ट सिल्क कांजीवरम आहे, मलबरी सिल्क मधली. ही एक जरी बोटा आणि रेशम बॉर्डर. आणि ही एक आहे
सॉफ्ट सिल्कमध्ये चेक्स कांजीवरम. इट इज अगेन व्हेरी अट्रॅक्टिव्ह कॉम्बिनेशन. छान. आणि कांजीवरम याची प्राइस रेंज काय असेल ताई? ह्या सुद्धा एक 12 ते असं हजारापर्यंत आहेत. 10 ते 12,000 जसं जसं काम असेल तसं. आपण एक डिस्काउंट देणारच आहोत ना सगळ्यांना. हो. प्युअर सिल्क कसं आहे माहिती, मिनिमम जो आहे ना 5.5-6 मीटरचा भाग हा मिनिमम 7,000चाच असतो. त्याच्यावर मग जरी काम, त्याच्यामध्ये मग बाकीचं रेशमी बॉर्डर हे सगळं करून त्याचा पुढचा प्रवास. आणि आता काय होतं, हे रॉ मटेरियल आहे, जो धागा आहे म्हणजे पूर्वी जो भारतातच व्हायचा, आता तो कसं चायनामधून मागणी एवढी आहे या गोष्टीला की आपल्याला तो चायनामधून इम्पोर्ट करावा लागतो. त्याची कॉस्ट वाढल्यामुळे त्याची कॉस्ट दरवर्षी वाढते. अच्छा. त्यामुळे काय होतं की जसं अनेक फार्मा हे त्याचं मटेरियल चायनामधून येतं, तसे या सिल्क धाग्याचंही येते आणि त्यामुळे त्याची कॉस्ट वाढली. गेल्या 4 वर्षांमध्ये म्हणजे पोस्ट लॉकडाऊन त्याची खूप जास्त दरवाढ झाली आणि आता रॉ मटेरियल वाढल्यामुळे नॅचरली त्याची कॉस्ट वाढते. मी तुम्हाला काथा स्टिच बँगलोर सिल्कवरती ते दाखवते. माझ्याकडे ती व्हरायटी आहे. काथा स्टिच हा एक बंगाली हस्तकला प्रकार आहे. ह्याच्यामध्ये काथा म्हणजे पूर्वी म्हणजे हे काथा वर्ग म्हणजे हे ते वर्क फक्त राजवाड्यांचे जे पडदे होते किंवा त्याचे रग होते तिथपर्यंतच ही मर्यादित होती कला. हळूहळू त्याच्यामध्ये असं इव्होल्युशन झालं की ती हळूहळू मग साडीवर यायला लागली, चादरीवर यायला लागली, दुपट्टे आणि आता ड्रेस मटेरियल वगैरे त्याच्यावरही आहे. तर ते हे 7 प्रकारचे टाके असतात वेगवेगळे आणि ही बंगालची विशेषता आहे. ही प्युअर सिल्कवर पण असते, पण माझ्याकडे मी बँगलोर स्टिचवर बजेट फ्रेंडली साड्या ठेवल्या आहेत. तर हे सगळे असे वेगळे वेगळे त्यांचे स्टिचेस आणि काही काही वेळेला ते हातानेच केलेले असतात, काही काही मशीनवर पण करतात, नाही असं नाही, पण ही जास्त करून हस्तकलाच आहे. ही घराघरामध्ये त्या अशा साड्या भरत काम. ह्या अशा वेगवेगळ्या. आता हे माशाचं मोटिव्ह आहे. वेगवेगळे म्हणजे निसर्गामध्ये जे आपल्याला दिसतात ज्या वस्तू म्हणजे फुलं, पानं, नैसर्गिक मोटिव्स आणि बाकी जॉमेट्रिक असे. आता ह्याच्यामध्ये बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7 वेगवेगळ्या प्रकारची लाईन, वेगवेगळे टाके आहेत हे. जसं आपल्याकडे कशिदा म्हणतो, कशिदाकारी तसं. आणि याच्यामध्ये त्यांचं काय, स्काय इज अ लिमिट फॉर अन आर्टिस्ट टू क्रिएट द डिझाईन, कलर कॉम्बिनेशन, बेसिक मटेरियल. याची काय प्राइस रेंज असेल? हे 5,000च्या आसपास असतं. जर जास्त चांगलं मटेरियल असेल, चांगलं वर्क असेल तर 5,500, नाही तर 4,800 पर्यंत पण मिळून जाते. त्याच्यावर परत तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे. आता हे बघा, हे कसं आहे, हे जरा वेगळंच आहे बघा. असं डिझाईन आहे. युनिक आहे, एकदम वेगळं आहे. हा, आणि सगळे कलर आहेत त्याच्यामध्ये, मल्टी कलर, तरी पण छान वाटते. असं नाही की सगळ्या रंगांची नुसती भेळ झाली आहे असं नाहीये. त्याचा फार कलात्मक संयोजन केल्यामुळे खूप छान दिसतं. जरा रेअर बनतो तो पीस. हे बघा, हे एक आहे. हे या साड्या अतिशय आकर्षक दिसतात आणि दुर्गा पूजेच्या वेळी म्हणजे नवरात्रीमध्ये या साड्यांना विशेष प्राधान्य असतं. एका तरी दिवशी ललित पंचमीला त्यांचा सण सुरू होतो, तेव्हापासून एका तरी दिवशी त्या बंगाली बायका काथाची साडी नेसून जातात. त्यामुळे त्याच्याबरोबर एक धार्मिक एक समीकरण आहे की ही साडी तिथे वेअर केली जाते. आणि आपण त्याच्याकडे एक असं कलात्मक म्हणून एक नमुना बघितला तर खूप छान वाटते. ह्याच्यामध्ये ब्लाऊज पीस पण असतो. काही काही आपल्याकडे, माझ्या एका मैत्रिणीने ही साडी घेतलेली माझ्याकडून, 1-2दा वेअर केल्यावर तिने त्याचा ड्रेसही शिवला छान. म्हणजे इट्स अ मटेरियल फॉर एनी क्रिएटिव्हिटी विच कॅन बी एक्सटेंडेड. हे बघा छान. हे असं सगळं भरलेलं वर्क असतं, थोडं प्लेन असतं. तर ही एक खूप छान व्हरायटी. पूर्ण भारताची भ्रमंती झालेली आहे. आता ती सगळी भ्रमंती करून शेवटी आपण भारताचा जो मुकुटमणी आहे, जे भारताचं टोक आहे, त्या काश्मीरपर्यंत आपण आता येऊन ठेपलेलो आहोत आपला प्रवास. त्या काश्मीरमध्ये हँडलूम हे एक टसरमध्ये वगैरे हा बेस वापरला जातो,
पण जास्त करून त्यांचं हँडलूम न म्हणता आपण त्याला एम्ब्रॉयडरी वर्क असं म्हणूया, अच्छा काश्मीरी कशिदा असं म्हणता येईल. अच्छा. आता त्याच्यामध्ये जे बेस असतो तो शिफॉन असतो, कधी कधी सिंथेटिक असतो, कधी कॉटन असतो, कधी रॉ सिल्क असतं. तर माझ्याकडे हे सगळे प्रकार मी ठेवलेले आहेत थोडेफार, म्हणजे एक ती पण एक व्हरायटी. तर हा आपण एक फाईन शिफॉनचा प्रकार बघूया. ह्याच्यामध्ये बघा, फ्रेश पिंकवरती क्रीम कलरचं हे असं वर्क आहे. हम्म. ह्यांचं म्हणजे कसं बॉर्डर आणि पदर हा भरत कामाचा, हीच ह्यांची व्हरायटी असते. आणि बॉडीमध्ये थोडेफार मोटिफ असे वेगवेगळे. आता अगेन इट इज अबाउट नेचर, त्यामुळे त्याच्यामध्ये मँगो क्विरी म्हणा, जे काय आहे, फुलं असतील, वेली असतील, बरोबर. काश्मीरचा निसर्ग, हो हो. आणि त्यांची ती छान गुलाबी, थंडी असते तसा गुलाबी रंग त्यांच्या सगळ्याच्यामध्ये दिसतो. कारण तुम्ही ज्या वातावरणात राहता त्या वातावरणाचे कलेचे संस्कार तुमच्यामध्ये आपसुकच येतात. म्हणजे त्यामुळे तिथे असणाऱ्या वनस्पती, हे बघा इथे हे सगळे फुलं आहेत, हे तिथल्या प्रांतातली, तिथून इन्स्पायर्ड आहेत. पानं, वेली, हे बघा. छान. हे बघितल्याबरोबरच आपण प्रेमात पडतो की एवढं सुंदर काम केलं. हे रॉ सिल्क मटेरियल आहे. हे दिस इज पिक्युलरिटी ऑफ काश्मीर ब्युटी. आता तिकडे जेव्हा पानगळ होते तेव्हा झाडाच्या पानांचा रंग असाच तपकिरी, आणि तो ग्रीन कलर असाच थोडासा विटलेला ग्रीन, त्यामुळे त्यांनी तो तसं हे कॉम्बिनेशन आपल्याला त्यांच्या अगदी निसर्गाच्या नजीक नेऊन ठेवतं. छान. ही जांभळी निळी कलर स्कीम रॉ सिल्क पर अगेन. हे पण अगेन दॅट काश्मीरचीच वृक्ष आहे. किती सुंदर दिसतं. आता ह्याच्यामध्ये ह्या साडीचा विशेष असा, हा पदर बघा कसा इथे, हा इथे जोडलेला आहे त्यांनी. म्हणजे ही जी बॉर्डर आहे ही सुद्धा एका टाक्याने जोडली आहे, ही वेगळी बनवली आहे, इथपर्यंत साडी वेगळी आहे. हा पदर त्यांनी असा जॉईन केलाय बघा. हे जरा वेगळे पण आहे. 1 2 3 4 असे कपडे जॉईन करून हा एक त्यांनी साडी प्रकार बनवलेला आहे. पदराचं डिझाईन एक थोडासा बंगाली आणि काश्मीरीचा कॉन्फ्लुएन्स टाईप साडी आहे ही. की तुम्ही ह्याला बंगाली काथा स्टिचही म्हणू शकता आणि काश्मीरी थोडा मिलाप झालाय, त्यामुळे ही तुम्ही ना धड काश्मीरी म्हणू शकाल ना बंगाली म्हणू शकाल, अशी साडी थोडा एक फ्युजन आहे. पण ओव्हरऑल इफेक्ट इज फॅब्युलस. तुम्ही एक्सपेरिमेंट करतात कलाकार, पण ते दिसायला छान वाटतं. हा आता गव्हाचा टाका आहे. हे ऍक्च्युली काश्मीर म्हणता नाही येणार, पण एक भरतकामाची साडी म्हणून मी हा लॉटमध्ये ठेवली. विच इज अगेन इट इज, हा गव्हाचाच टाका आहे प्रॉपर. त्याच्यामधूनच दिस इज नॉट काश्मीरी साडी बट दिस इज भरतकाम साडी. त्यामुळे हा एक आहे कलर, फारच सुधी. ही कॉम्बिनेशन बघा किती छान, कल्पक. रंग तेच असतात 7 पण त्याचं संयोजन किंवा त्याचं डिझायनिंग. ही एक वाईन कलरची साडी आहे. आणि आपण लाईट वेट आहेत ना. हो, ह्याच्यात काय वजनाचं हेच नाही. हे काय शिफॉनच आहेत ना मुळात. शिफॉनचं फॅब्रिक आहे. हे असं डिझाईन खूप गुलबक्षी कलर म्हणतो ना, गुलबक्षी जी फुलं असतात बघा, सदाबहार म्हणतात हिंदीमध्ये त्याला, तो रंग आहे. आणि त्याचा हा पदर किती सुंदर वाटतंय बघा. छान. तुम्ही जर म्हणजे एखाद्या स्त्रीने ही साडी नेसली आणि ही एवढी अंगाला बसणार, बॉडी हगिंग साडी आहे, सगळं असे मानावर बघणार. आणि मुळात कसं आहे, साडी ही स्त्रियांची एक क्रेज असते. त्यांचा एक बेसिक प्रवृत्ती कशी आहे, म्हणजे माझं ऑब्झर्वेशन की आपल्याकडे कोणीतरी विशेष करून म्हणजे लक्ष द्यावं, की आपण काहीतरी वेगळं केलेलं आहे इतरांपेक्षा, ही त्यांची एक अर्ज असते. आणि त्याच्यात काही वाईट आहे असं नाही. प्रत्येकाला एक वेगळेपण जपायचं असतं आपलं. कोणी आपल्या छंदातून जपतं, कोणी आपल्या आवडीनिवडीतून जपतं. तसं हे एक संधी आहे आपल्याला आपलं वेगळेपण जपायची.
हे त्या टिपिकल काश्मीरी फुलंच आहेत. हम्म. तर काश्मीर आपण पादाक्रांत करून झालेला आहे हो. आणि विदाउट सिक्युरिटी. छान. ही कलेचा कुठला धर्म नाही हो, कला ही भारतीयच आहे आणि ते घडवणारे हातही बरोबर. निधर्मी असतात. ते देशाशी एकरूप असतात, देशाच्या परंपरेशी एकरूप असतात. तर हा सगळा असा एक प्रवास उलगडून दाखवताना मला अतिशय आनंद झाला. नितीनजी, छान. तुम्ही खरंच मला खूप पेशन्सने कॉपरेट केलंय. नक्कीच. म्हणजे माझी सगळी ही नाही, व्हरायटी असं तुम्ही भारताचे शांतपणे. विविध राज्यातली जे अशा काही गोष्टी आहेत जे सामान्य लोकांपर्यंत पोहोचल्या नाहीये ते पोहोचाव्या, त्यासाठी हा एक छोटासा एक प्रयत्न प्रयत्न होता होता. असं म्हणू शकतो आता आपण. काश्मीरी साड्या तशा माहिती असतात लोकांना, हा, पण बरोबर त्यांचे संग्रहही फारसे नाहीयेत. बरोबर. तर एखादी साडी आपल्याला घ्यायला हरकत नाही, एक छान. प्रकार म्हणून. ताई, आता इकडे येण्यासाठी आता जसं चेंबूर स्टेशनला आल्यानंतर एक्झॅक्ट लोकेशन आपलं कुठे आहे? आता चेंबूर रेल्वे स्टेशनला तुम्ही उतरला, जर तुम्ही ट्रेनने येत असाल तर चेंबूर रेल्वे स्टेशन पासून अगदी 5च मिनिटाच्या डिस्टन्सवर आमचं हे लोकेशन आहे. ईस्टला. हा, ईस्टला. आणि हे कमर्शियल बिल्डिंग आहे, त्याच्यामध्ये पहिल्या माळ्यावर प्युअर गोल्ड फार फेमस बिल्डिंग आहे. सरोज स्वीट शॉप आहे फेमस चेंबूर स्टेशनला. त्याच्या समोरच्याच फुटपाथवरती प्युअर गोल्ड बिल्डिंग आहे. त्या बिल्डिंगमध्ये पहिल्या माळ्यावर आमचं हे साडी स्टुडिओ, साडी केंद्र आहे. छान. आणि ताई, जर कोणाला तुम्हाला संपर्क करायचा असेल तर काही तुमचा एखादा कॉन्टॅक्ट नंबर मिळू शकेल? हो, कॉन्टॅक्ट नंबर माझा व्हिजिटिंग कार्ड आहे, ते तुम्हाला देते. ते तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्येही इन्क्लूड करा. आणि कधी तुम्हाला कधी भेटायचं असेल तर येऊ शकता. आमचं 10:30 ते 9:30 पर्यंत शॉप ओपन बरोबर. असतं. आणि फोन करून आलात तर अतिउत्तम. बरोबर, वेळ देता येईल. हा, म्हणजे बरोबर. कसं प्रत्येकाला योग्य तो वेळ हा, देता येईल. योग्य तो कधी कधी योगायोगाने असे भरपूर, 4-5 कस्टमर हा, एकदम येतात, मग हा. त्यामुळे थोडं तसं- लक्ष देता हा, येईल. लक्ष आता देता आमचा येत सगळा जो नाही. सेटअप आता व्यवस्थित झालाय तसा, बरोबर. पण तरी देखील आणि त्यासोबत मी इकडे पाहतोय तुमच्याकडे दुपट्टे सुद्धा आहेत ना? हो हो, हे जे वरती आहेत ते सगळे हा. फुलकारी पंजाबची हा. फुलकारी. बरोबर. आणि बंगाली पण आहेत दुपट्टे. अच्छा. आणि इथे आलात तर इकडे तुमच्याकडे काही जॅकेट्स आहेत ना? हा, हे बघा, हे असे पैठणीचे दुपट्टे आहेत, हा. काश्मीरी दुपट्टे आहेत, त्याच्यानंतर बनारसी आहेत, ओरिसाचे फार सुंदर आहेत, भुज दुपट्टा आहे बरोबर. ओरिसाचा. अगेन दिस इज बनारसी दुपट्टे आहेत भरपूर. जे असे कथ्थकचे स्टुडंट वगैरे आहेत त्यांच्यासाठी खूप छान. आणि हे जे काथा स्टिचची जॅकेट्स आहेत, हा. अशी ही एक आसामचं जॅकेट आहे. वा. अशी अनेक जॅकेट्स आहेत. हो, म्हणजे जी मला वाटतं हा. भारताचं सर्व पूर्ण ट्रेडिशन तुम्ही जपलंय. थोडंफार म्हणजे फार अफाट विषय आहे हा ऍक्च्युली. हे बरोबर. बघा, हे एक असं प्लेन जॅकेट मिळेल कॉर्पोरेटमध्ये कोणाला हवं असेल तर. सुंदर. तर असं सगळं ही भ्रमंती मी तुम्हाला घडवून आणली. वा, छान. आणि तुम्ही सुद्धा अतिशय सहिष्णुपणे त्याला साथ दिलीत, त्याबद्दल खरंच तुमचे आभार. बरोबर. आणि तुम्ही एक चांगला प्लॅटफॉर्म क्रिएट केलेला आहे की अशा अनेक ज्या विस्मयकारक आणि कुतूहल जागृत करणाऱ्या कलाकृती ज्या आपल्याला बऱ्याच जणांना ज्ञात नसतात, तर तो एक हा एक प्रयत्न होता. व्यवसाय हेही त्याचं अंग आहेच, पण त्यासोबत एक ज्ञान, एक मार्गदर्शन, त्यासाठी मी हा सगळं म्हणजे पूर्ण विस्तृतपणे बोलले आणि जे काही शोकेस करायचा प्रयत्न केला. आशा आहे आपल्याला आवडलं असेल. धन्यवाद. नक्कीच, नक्की जरूर छान. भेट द्या आमच्या नक्कीच. स्टोअरला. आणि मलाही आवडलं, कारण एक मराठी उद्योजक आहात तुम्ही. आणि तुमचं प्रेम हे साड्यांबद्दल फक्त पैठणी पुरतं नाहीये, पूर्ण भारताच्या विविध राज्यामधले तिथले जे कलाकारांबद्दल जे तुमचं जे कुतूहल आहे तिथलं जाणण्याचं, ती क्युरियोसिटी ही मला पाहायला मिळाली या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.